नमस्कार. देविका पंकजला बोलते, पंकज, आज तू माझ्याशी जे काही वागतोयस ते चुकीचं वागतोयस. तेव्हा लगेच पंकज बोलतो, देविका आवाज खाली, माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही. तू जे काही वागतेस ते खरंच योग्य वागतेस. देविका स्वतःच्या मनाला विचार, तुझं वागणं कितपत योग्य आहे, कारण मला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय देविका. तेव्हा देविकाला पंकज जोरात घराबाहेर ढकलतो आणि पंकजने घटस्फोटाचे पेपर आणलेले असतात आणि पंकज मोठ्याने बोलतो, तू माझी फसवणूक केलीस. त्यावेळेला देविका बोलते, पंकज, तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा निरूपा बोलते, काय करायचं आहे त्या प्रेमाचं? अगं ते प्रेम गेलं खड्ड्यात. आम्हाला तर फक्त पैसा पाहिजे होता, पैसा, आणि त्यासाठी तुझं आम्ही याच्याशी लग्न लावून दिलं होतं. आणि तू काय बोलतेस? काही बोलू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरीसुद्धा उगाचच माझ्या पंकजच्या आयुष्यात येऊ नकोस. आत्ताच्या आता इथून चालती हो, आणि परत मला तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छा नाही. तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो आणि तो मोठ्याने बोलतो, पुरे. खरं सांगायचं तर मम्मा जे काही बोलते ना ते अगदी योग्य आहे. देविका, माझं तुझ्यावरती प्रेम नव्हतंच. त्यावेळेला मीरा बोलते, बघितलंच देविका, अगं हा माणूस कुणाचाच होऊ शकत नाही. तुझ्याकडे पैसा, प्रॉपर्टी खूप होती असं याला वाटत होतं, म्हणूनच तर याने तुझ्याशी लग्न केलं, आणि तू मात्र याच्यावरती जीव तोडून प्रेम केलंस. देविका, एक गोष्ट लक्षात ठेव, या माणसांचं कसं आहे माहिती आहे का, यांना प्रत्येक गोष्टीसाठी पैसा पाहिजे, आणि पैसा असेल ना त्याच माणसांना यांच्या लेखी किंमत असते. पण देविका, तुला या गोष्टी कळल्या नाहीत. देविका, या घरात आल्यानंतर तू माझा हवा तेवढा अपमान केलास, पण मी मात्र गप्प सहन केला. कधीच मी त्याबद्दल काहीच बोललो नाही. पण खरं सांगायचं तर देविका, आता तुला कळतंय ना तुझी लायकी काय आहे ती? देविका, समजलं? अगं ही माणसं कधीही तुला फाट्यावर मारू शकतात. कळतंय का देविका? तुझी लायकी योग्य ती तुला दाखवले ना. अगं या माणसांवरती कधीच विश्वास ठेवू नकोस, कारण ही माणसं कधीच दुसऱ्याची होऊच शकत नाहीत. तेव्हा मात्र देविका हादरते आणि मोठ्याने बोलते, बस झालं, तुमचं काय चालू आहे मला सर्व कळतंय, पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही. आई प्लीज, माझं पंकजवरती खूप प्रेम आहे, मला प्लीज राहू दे. त्यावेळेला लगेच मोठ्याने निरूपा बोलते, चल चालती पड. काय प्रेम 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 नाचवतेस? अगं प्रेमाने कोणत्या गोष्टी शक्य होत नाहीत. त्यावेळेला लगेच मोठ्याने देविका बोलते, आई तुम्ही का विश्वास ठेवत नाही आहात? अहो एक ना एक दिवस आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करू. आई प्लीज आमच्यावरती विश्वास ठेवा ना. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा मोठ्याने बोलते, पुरे झालं. विश्वास आणि तुझ्यावरती? अगं देविका, तुझ्यामुळे मी एक घर गहाण ठेवलं. अगं देविका, तुझ्यामुळे माझ्या घराची वाताहत झाली. आता मात्र मी तुला या घरात घेणार नाही. आत्ताच्या आता तू माझ्या घरातून चालतं पडायचंस, आणि काही झालं तरीसुद्धा मी तुला या घरात घेऊ शकत नाही. तेव्हा मात्र देविका खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे झालं. मला तर आता याविषयी काही एक बोलायचं नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र मीरा बोलते, देविका ही लोक कशी आहेत तुला आता कळली? देविका, हेच तर मी तुला समजावून सांगत होते, पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस. तू मात्र नेहमीच यांच्यासमोर माझा अपमान केलास, माझ्या माहेरच्यांचा अपमान केलास, आणि आम्ही मात्र हे सर्व सहन करत राहिलो. पण देविका, यापुढे तू आमच्या वाटेला जाऊ नकोस, कारण काही झालं तरीसुद्धा मी तुला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही. तेव्हा मात्र देविका मीरासमोर हात जोडते आणि मीराला बोलते, मीरा खरंच सॉरी, खरंच मीरा मला माफ कर, माझं चुकलं, खरंच मीरा मला माफ कर. त्यावेळेला मीरा बोलते, माफ करू? तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही देविका. एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका, कितीही काही झालं तरी मी माझ्या आईवडिलांचा केलेला अपमान कधीच विसरणार नाही, आणि कधीच त्यासाठी मी तुला माफ करणार नाही. त्यावेळेला मात्र देविका खूप चिडते आणि मोठ्याने बोलते, पुरे, आता मला या विषयावरती बोलायचंच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरीसुद्धा तू माझ्या मनातून कायमची उतरलीस,
आणि कधीच मला तुझं थोबाडसुद्धा पाहायची इच्छाच नाही. त्यावेळेला मात्र देविका हादरलेली असते. तेव्हा देविका मीराचे पाय धरते आणि मीराला बोलते, मीरा माफ कर, पण मला प्लीज मदत कर. मीरा, मी माझ्या पंकजशिवाय राहू शकत नाही. त्यावेळेला सत्यजित देविकाला बोलतो, देविका, अगं अक्कल आहे का तुला? अगं जो मुलगा तुझ्याशी फक्त आणि फक्त पैशासाठी लग्न करतो त्या मुलाला तुला पाठीशी घालायचं आहे. मला खरंच तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करू शकत नाही आणि मला तुला या गोष्टीसाठी अजिबात माफ करायची इच्छा नाही. तू आता जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस. प्लीज हे सर्व थांबव आणि मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय. देविका, तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही आहे. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, सत्यजित, मला सगळं काही कळतंय, पण माझं लग्न झालंय आणि एका स्त्रीला आपल्या नवऱ्याशिवाय काय मान असणार. प्लीज पंकज, मला स्वीकार. त्यावेळेला पंकज बोलतो, अजिबात नाही. मी माझ्या मम्माच्या विरोधात अजिबात जाणार नाही. मी माझ्या मम्मासोबतच राहणार आणि खरं सांगायचं तर मला तुझ्यासोबत राहण्यात इंटरेस्ट नाही. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, पंकज, हिच्यापेक्षा आपण मस्त मुलगी तुझ्यासाठी बघू. अरे तुला काळजी करायची गरजच नाही. तुला तर माहिती आहे ना पंकज, मी तर तुझ्यासाठी एकदम छान मुलगी बघेन आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा मात्र पंकज खूपच हादरलेला असतो. त्यावेळेला लगेच देविका बोलते, काय बोललात तुम्ही? पंकजचं दुसरं लग्न लावणार तुम्ही? हिम्मतसुद्धा करू नका. तशी जर का हिम्मत केलीत ना तर काय करेन ना ते तुम्हाला कळणार नाही. आणखीन एक गोष्ट शेवटची सांगते, पंकज फक्त माझा आहे आणि माझाच राहणार. तो परत कधी कुणाचाच होऊ शकत नाही. तेव्हा मात्र पंकज बोलतो, माझ्याशी आणि माझ्या मम्माशी या भाषेत बोलायचं नाही. तुझं थोबाड उचल आणि इथून कायमची चालती पड. मला तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही. तेव्हा मात्र पंकज हादरलेला असतो आणि पंकज मोठ्याने बोलतो, पुरे, मला आता काही ऐकायचं नाही. देविका, तू आता इथून निघ. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, खरं सांगायचं तर पंकज, तू माझ्या लायकीचाच नाही आहेस. खरं सांगायचं तर तुझ्या सगळ्या गोष्टींसहित मी तुला स्वीकारलं, पण तू मात्र माझा तिरस्कारच करतोयस. पंकज, अरे मला तुझ्या कोणत्याच गोष्टी मान्य नाहीत, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची पंकज, काही झालं तरीसुद्धा मी तुझं दुसरं लग्न वगैरे होऊ देणार नाही आणि सहजासहजी मी तुला घटस्फोट देणार नाही. तेव्हा मात्र पंकज हादरलेला असतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविकाने निरूपा आणि पंकजला चांगलंच नाचवलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.